मित्रांनो, धनाजी झिमल ड्रायव्हर एक मित्रांनो राणी घोडीचं मालक म्हणायला लागेल. आणि आता हे मला वाटते 15 दिवसात दुसरा गुलाल बरोबर. त्या दिवशी पण गुलाल होता होता 12 गट क्रमांक 12 मध्ये पाहिला तुम्ही, परंतु तिथं पाय फोडा होता तिथं पण गुलाल होता. हाईच गाडी आणली का? हो आहेच. त्या दिवशी जे बैल होता तोच 12. त्योच बैल काय वाटत त्या दिवशी पण 12 मध्ये निकाल म्हणजे एक पाय फोडा पडला नाही तर तिथं पण गुलाल होत होता. 100% गोलाल होता. कालचं नियोजन कसं झालं काय? कालचं 1 नंबर नियोजन झालं. गाडी चांगली पळाली. गट 2 नंबर तासावर काढला. पहिल्या गटात 7व्या शेमीत 2 नंबर तासावर पळालो. मित्रांनो बघा, म्हणजे लाईव्ह रिझल्ट एक प्रकारे म्हणजे एखाद्याला वाटलं की बाबा धनाभाऊचं बघा ह्यांचं आता आमच्या घराच्या मध्ये अंतर आहे जवळजवळ 10 किलोमीटर असेल अंतर. आणि अनेक लोकांना वाटलं की बाबा 3-4 दिवसाला मला पण त्याचा डबल गुलाल केलाय आणि त्या दिवशी गुलाल हुकला आणि आज आणखी गुलाल केलाय. सगळ्यात महत्वाची गोष्ट लाईव्ह रिझल्ट एक प्रकारे म्हणजे अनेक लोकांना वाटतं की बाबा हे खोटं बोलतंय पोत्या बित्याचं, आणि लाईव्ह रिझल्ट ह्यासाठीच ह्या बायलाच काय विषय खाद्याचं काय सांगतो? खाद्याचा भरपूर रिझल्ट आहे. 100% रिझल्ट आहे. आपण गेल्या मुलाखतीत पण सांगितलंय, ज्यांना वाटेल बाबा की काहीतरी बोगस सांगत असतील त्यांनी एक गोण न्यायची वापरायची मग सांगायचं. काय बायला वाचवत काय असं लय शांत असतं मैदानात लय. मैदानात उभाच राहत नाही, गोडाच मैदानात. हो. काल सेमीला 2 वेळा वासरू आज चाकलं पण वासरू डमागलं. नाही ती रस्त्या फाट्या जरा व्यवस्थित नव्हत्या ना. फाट्या जरा अशा डबरी होती फाट्याला, त्यामुळे 2 जागेला आचाकलं तरी वासरू. तरी सुट्टा निकाल घेतलाय टांग्यानं. काय हो सांगताल कालच्या मैदानाविषयी काय सांगताल? मैदान 1 नंबर झालं, पण जरा थोडं डबरी होती, असं पळत पळत पाय पडायचं. बर तरी पण वासरांना दमागलं नाही वासरू. कसलं दमलं नाही. बरं. थोडं आचाकलं जरा आम्हाला वाटलं, पण सुट्टा निकाल घेतला. पहिला गुलाल कुठल्या बैलावर घेतलाय ना? त्याच गोल्या संघच. म्हणजे बघा मित्रांनो, गोल्या संघ लगातार 3 मैदान पळवला. त्यातले मला वाटतं एका मैदानाला पाय फोड असल्यामुळं गट्टा सुट्टा काढला होता, परंतु तिथे निकाल दिला नाही. म्हणजे लगातार 3 मैदानाला 3 पण मैदानात राहिले तर जमा आहे. पण आता त्या दिवशी जरा पाय मोर असल्यामुळं कॅन्सल झाला निकाल. गोल्याला काय वायदी काय नाही आपल्या जोडदाराचं बैल ती वासरू आता असताना मी शिकवलेलं वासरू आहे ते. आपण एका शब्दावर सांगायचं आणि त्यांनी भरून घेऊन यायचं, असं आहे. 25,000 रुपये देऊन बरं वाटतंय का? हे कसं वाटतं? नाही मग ही सांगितलंय तुम्हाला गेल्या मुलाखतीत, तीच सांगितलंय की माणसानं ओळखता आलं पाहिजे की पहिरं कसं करायचं, कशी गाडी हाणायची, हे सगळं. मित्रांनो विषय हाय की बाबा बघा त्यांनी आदत मध्ये गोल्या हे बैल मला वाटतं आता जे बैल आहे, परंतु वासरू धनाजी जे म्हणूनच राणीनं शिकवलं होतं एक प्रकारे, आणि ते वासरू आज उपयोगी आलं. आणि एक प्रकारे लगातार 3 मैदान पळाली, 3 पण मैदानात राहिली. म्हणजे कालच्या मैदानात गट क्रमांक 12 मध्ये त्यांचं म्हणजे पुढे पाय असल्यामुळे निकाल दिला नाही त्यांना, पण कंटिन्यू काय सांगताल वासरू? वासराच नादच करायचा नाही. वासरू असं एवढं शांत दिसतंय, तेवढं मैदानात गेल्यावर कोणी बघायचं असं अजिबात शांत नसतं. लय येड असतं त्याचं काम. वेगळी कातन बैलाचं एक ठेवण किंवा सगळे त्याचे कातन बितन सगळं त्याचा स्वभावच वेगळा आहे लय बैलाचा. लय वेगळी पद्धत आहे त्याची. आतापर्यंत लय बैलांच्या मागे म्हणजे मी असं फिरलो, पण ह्याच्यासारखी अशी पद्धत नाही बघितली या बैला. काय वेगळं पण काय वाटतंय? लय वेगळं पण आहे. कुठली जात आहे बैलांना? जात सांग. खिलार धनगरी खिलारच आहे, बरं. पण पळ लय वेगळा आहे ह्याचा. चालताना बिलताना असं मैदानात गेल्यावर अजिबात असं शांत चालत नाही. लावून चालतं. काय होतं सांगचाल की ही दुसरी गोष्ट आहे, मुंगळा पण तुमचा चांगला पळाला, त्यानंतर ही पण आता चांगलं नाव करायला लागले तुमचं. शिरा कसं आहे माहितीये का, स्वतः पण घडवलेला आहे. पहिला पण बैल घडवलेला आहे आणि ह्यो पण घडवलेला आहे. आपण स्वतः घडवून पळवण्याला आणि लोकांना घडवून पळवण्याला ह्यातलाही फरक आहे. म्हणजे आपल्याला कळते बाबा कुठं काय. कारण आपण घेताना पिल्लं घेतो आणि तत्न वर घडवतो. हा, गोडी बद्दल काय सांगचाल? घोडेचं काय, घोडे महाराष्ट्रात नादच करायचं नाही. म्हणजे आणि त्याबरोबरच गुलाल झाला. भरपूर प्रमाणात वायदी दिली मित्रांनो. वायदी देऊन तुम्हाला एखाद्याला सांगाय म्हणलं ना बाबा, एखाद्यानं पैरा करा सांगितलं वायदी देऊ ना बाबा म्हणते ती, पण बैलच घाला ती. म्हणजे त्यांचं वायदी देऊन जिरल्याशिवाय 2-3 वायदे दिल्याशिवाय जिरत नाही, आणि जिरल्या मग म्हणते बाबा साधा अंधारातला बैल असला. काय होते माहितीये का, डायरेक्ट मोठं वेळा जाते माणूस, मग वायदी देते आणि परत वायदी देऊन घायला आलं का परत मग खालचे बैल घालतं. मग रिवर्स पळायचं नाही, सवज पळायचं. खालच्या आधी खालनं घालत बैल वर जायचं. परत एकदा 2दा राहिलं समजा खालच्या बैला संघ किंवा गट काढला, शेमेल टाकाटाकीत मार खाल्ला तर वरचा बैल घातला तर तिथं गाडी राहतेच, असा विषय आहे. पण माझं काय म्हणणं आहे की बैलाची पाळण्याची धमक किंवा पाळण्याचं तो बैल कसा पोहतोय, आपला बैल कसा पोहतोय त्यानुसार बैल घातली तर, नाही तुम्ही 1 नंबरातला बैल घाला
तुम्ही राहत नाही बोला. विषय काय माहिती आहे का, मी स्वतः गाडी आणतो त्यामुळं आपलं वासरू किती पळते काय पळते मला माहित आहे. त्यामुळे त्या बैलाचा पळ काय माहित आहे. आता आम्ही तीन मैदान गाडी फोडली ना, ह्याचं कारण का, माणसं एक मैदान पळायला गेलं की दुसऱ्या मैदानात तिसऱ्या संघात पळत. मित्रांनो, एक ड्रायव्हर होणं म्हणजे ड्रायव्हरला अनुभव म्हणजे माणसं काय म्हणजे ड्रायव्हरचं बाबा नियोजन बरोबर असतं. ड्रायव्हर नियोजन केल्यावर क्लिअर खट लागतं. ड्रायव्हर असल्यामुळं तुम्हाला कळतं बैल कुठला किती पळतोय आणि त्यानुसार आपलं वासरू कुठं पळते आणि स्वतः तुम्ही हाणताय, ही एक महत्वाची गोष्ट. 100% विषय काय असतो माहिती आहे का, किती जरी काय जर केलं तर शेवट ड्रायव्हरला म्हणजे गाडी एकदा जुळवलेली सकासकी फोडायची नसते. पहिल्या गाड्या कशा पळत होत्या एवढ्या, असा विषय. आता कसं झालंय, एक मैदान गाडी पळाली दुसऱ्या मैदानात दुसऱ्या संघ पळतोय. गाडी जुगलेली गाडी कुणाला पण टाकते ना, असा विषय होतोय. मग गाडी जर ती कसं होतं, गाडी जुगूच तरी करत, आज गाडी जुगलेली असते, उद्या मैदानात फोडायची, दुसऱ्या संघ पळायचं, तिथं गट काढायला शेमेला. 3 मैदानात गुलालाच आहे थोडक्यात. म्हणजे 12 ज्या तुम्ही गटात पळाल तिथं जर तुम्हाला जर निकाल म्हणजे पायपोड नसतं तर 100% तिथं राहिले. 100% राहिली असते. तुम्हाला गेल्या सांगितली 1 किंवा 2च होता त्या दिवशी. वासरात मेन जर बघितलं मित्रांनो तर तुम्ही वासरू लांबीला बघितलं असतं पूर्णपणे आणि पायातलं अंतर बघितलं की मजबूत पाय. आणि ही जी कोसा खिलार म्हणायचं एक प्रकारे, ही धनगरी खिलार आणि कोसा खिलार म्हणजे एक प्रकारे ही आपल्या भागातली जात म्हणजे एक प्रकारे काय सांगतो. हो, ही जात म्हणजे फेल जात नाही चुकी तरी कंटिन्यू जात पळते टिकून. बरं, आणि गंगोतीचा इतिहास आहे. ह्या भागात बऱ्यापैकी वासरू उमाटते. उमाटते ते कष्ट असते असं. चाऱ्यात काय बदल वाटते रानाचा म्हणतो काय, कष्ट सगळीच करते ती, पण कुठं तर व्यवस्थित केलं पाहिजे. काय विषय माहिती आहे, बैल सगळ्याची पळते, फक्त नियोजनानं पळायला लागते एवढा विषय आहे. असा विषय नियोजनानं करून नियोजन गाड्या राहते त्यांना व्यवस्थित, असा विषय आहे. अनुभवाचा कुठेतरी फायदा व्हायला लागला. 100% सुरुवातीला म्हणजे ज्यावेळेस नवीन नाद आणि जुना नाद काय फरक आहे? लय फरक, जमीन आसमानचा फरक आहे. बरं. आता सांगतोय काय, आता मध्ये मी ज्या टायमेला राहायच्या त्याच्या आधीच मी वादे 25,000 रुपये दिले त्या डायरेक्ट मोठं होईल म्हणून. पण आता शेवट झालंच की आलंय मग जाग्यावर परत हाय असं म्हणजे सर्वसामान्याचा बैल घेऊन पळून परत राहण्यात फरक आहेच की, असा विषय आहे. त्यांना पण वेगळी खुशी होती बाबा. 100% ती मला ते आधीपासून मला फोन करत होती, दानाबा हाणूया गाडी हाणूया. पण काय गोष्टी माणसाला म्हणलं की एक बरं मस्त या की मोठ्या संघ पळाल्यावर गाडी राहते, हे होईल ते होईल, तसं काय नसते. या बैलाला पळ ओळखून गाडी हाणली म्हणजे आपल्या सगळ्या गोष्टीनं. शेट नंबर भरपूर, शेटचं नाव काय? अमोल शेट धुमाळ. त्यांनी पण भरपूर वासरं घेतली त्यांच्याकडे, आता पण आहे ती वासरं. आणि ह्या वासराचं एक लक लागलं. विषय काय माहिती आहे का, त्यांनी वासरं भरपूर घेतली, त्यांनी विकली, पण काय एवढं त्यांच्याकडून म्हणजे त्यांना नाही जुळलं. कारण ते असते शेट तिकडं, इकडे विश्वासानं केलं पाहिजे, कोण त्यांचं ठेवली असेल त्यांनी त्यांच्या पैसे किंवा काय गोष्टी त्यांच्याकडे घडत नव्हत्या, आणि आपण विश्वासानं सगळ्या गोष्टी करतोय ना, असा विषय. शेटचं म्हणणं काय येते आता? शेटचं काय म्हणणं, एक नंबर वस्तू आहे, तुम्ही कष्ट घेताय फळ मिळतंय तुम्हाला, असा विषय आहे. वेगळं पण काय बैलात वाटतंय तुम्हाला? तुमच्या मुंगळा पण आहे तुमचा किंवा अनेक बैल तुम्ही घडवली, ह्या बैलात वेगळं पण काय वाटतं? वेगळं पण मध्ये खालनं टाटर ते शेवटच आहे. खालनं सुट्टी बसणं जे टाटर मारताय ते वरल्याकडे पर्यंत ते काय कमी येतच नाही, उलट जातच पळते मोरल्या रानाला तरी. महाराष्ट्रातलं अनेक लोकांचं फोन आला की बाबा वासरू विकायचं आहे का म्हणून. काय वाटतंय तुम्हाला? म्हणजे माझं काय म्हणणं आहे की आता शेटचं वासरू आहे, अनेक लोकांना वाटतं की तुमचं वासरू आहे का शेटचं वासरू, पण एक ह्या विषय काय सांगचाल तुम्हाला? आणखीन तुम्हाला तुमचं पण नंबर भरपूर जणांना माझ्याकडे घेतलं, काय लोकांचं म्हणणं येते? वासरू हे आपल्या दोघात आहे, शेटच्यात आणि आपल्यात आहे, बरं. त्यामुळे काय विषय नाही. बरं. पण विकायचं वगैरे विचारते तुम्हाला? काय तसा काय अजून काय विचार नाही. पण आलं लोकांचं फोन येतात भरपूर, काय म्हणते लोक काय म्हणते, द्यायचं आहे का काय, हे करायचं आहे का बाबा, विचारते ते की. पब्लिक न पळते वासरू काय म्हणा. आता ते काल गट कडनच काढलाय की, बरं. सेमीला 2 नंबर तास होतच. अनेक वस्तू भरपूर भेटते, पण एक वेगळी वस्तू आहे मी म्हणतो, ही लय नाव भविष्य याचं इतकं उज्ज्वल आहे ना की तुम्हाला ओपन चॅलेंज आहे, ह्याचं भविष्य लय उज्ज्वल आहे. 100% फेल जाणार नाही. बरं. हो, आतापर्यंत चांगल्या बैला संघातलं कुठल्याच बैलाला कमी पळाला नाही, बरं. असा विषय आहे. अजून ह्याच्यापेक्षा म्हणजे आता तुम्ही आता हाय तीच गाडी पळवणार आहे, पण तुमचं वासरू काय? आता विषय कसा असतोय माहिती आहे, एक नंबर जर पळालं तरी आपण आता चांगल्या गाड्या मारतोय आपण. खालचा आपल्या गरगरिबाच्या ह्याच्यात आम्ही पण गरगरिबा ह्याच्यात पैर करून चांगल्या गाड्या मारतोय. जरी भविष्यात झालं आमचा विचार आला तर मोठ्यात काय विषय नाही. पण ही गाडी यश बघते, अपयश बघत नाही. अपयश बघा, मग सांगतोय काय ते. लोकांना तुमच्यासाठी फोन केलं, तुमचा गुलाल नव्हता, तर लोक म्हणत होते अजून गुलालच नाही वासरू. बरोबर पण मी त्यांना म्हणत होतो की तुम्ही बैल घालून बघा, तुमच्या बैलाला कमी पडलं तरी विचारा, पण वासरांनी खरं करून दाखवलं. विषय सांगतोय काय, अपयश असल्यावर कोणी इच्छित नाही, किती पळू दे तुमचं, यश मिळाल्याशिवाय कोणी इच्छितच नाही या क्षेत्रात. असा असताना तुम्ही गाडी हारली आहे, पण कुणामुळे हारली हे लक्ष दिलं पाहिजे. 100%.
कशात फॉल्ट आहे, काय फॉल्ट झाला बाबा, आजच्या मैदानात काय फॉल्ट झाला. मग मी सांगतो काय 4-5 मैदान बघितलं, पण परत निर्णय घेतला आपण स्वतः बसायचं किंवा स्वतः गाडी हाणायची. तिथनं आपण गाडी हाणायला पहिले 4-5 मैदान आपण काय गाडी हाणली नाही. बरं. आणि आता वेगळं पण म्हणजे तुम्हाला पण म्हणजे कालचं मैदान जरा मला पहिल्या मैदानापेक्षा कालच्या मैदानात जरा गती दानाभाऊची दिसली. 100% दिसणार की अजून दिसणार. आता काय त्या दिवशी 5 नंबर झाला, काल 3 नंबर झाला, काय विषय नाही. कुठल्या गिरणीतलं पीठ खाल्लं तुम्ही? गिरणीतलं कशाच पीठ खातोय तेव्हा. वासराचं भविष्य उज्ज्वल आहे आणि आपला शब्द आजपर्यंत खोटा ठरला नाही आणि ठरवून पण देत नाही वासरू. मला माहित आहे वासराचं भविष्य उज्ज्वल आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो, ह्या वासरावर लक्ष काय आहे तुम्ही बघत राहा. आपलंच खाद्य चालू आहे आणि हे आपलीच माणसं आहेत, एक प्रकारे दावणच आपले असल्यासारखे. एक मित्रांनो आपल्या डोक्यात टार्गेटच आहे, आपल्या खाद्यावर ह्याला पण हिंद केसरी करणार. धन्यवाद.